हॅलो फ्रेंड्स, व्हेरी गुड इव्हनिंग. मी वेलनेस कोच उत्कर्षा. तुमचा सगळ्यांचा चहा झालाच असेल. ओके, येस, माझंही अफ्रेश चालू आहे आणि मी अफ्रेश घेते. मी आज तुम्हाला अफ्रेशचे गुणधर्म सांगणार आहेत. ओके, की का अफ्रेश वापरलं पाहिजे. आपल्याला बऱ्याच जणांना खूप चांगली सवय आहे, आपण सकाळी उठल्यानंतर काही ना काहीतरी गरम पितो. गरम पाणी असेल, गरम लिंबू पाणी असेल, ओके, किंवा गरम लिंबू पाणी मध असेल, किंवा चहा असेल, कोरा चहा असेल. आपल्याला काही गोष्टी चांगल्या आहेत, सवयी चांगल्या आहेत, पण या सगळ्यामुळे आपल्याला साध्य काय करायचं असतं, तर आपल्याला एक चांगलं फ्रेश वाटावं, आपल्या शरीरातनं थकवा दूर व्हावा, ओके, दिवसभरातली एनर्जी लेवल वाढावी, अँटीऑक्सिडंट म्हणजे जर काही शरीरामध्ये विषारी द्रव्य असतील ती बाहेर पडावीत. हा एवढा एकच आपला मोठा असतो. पण मग या जर सगळ्या गोष्टी या एका द्रव्यातनं अफ्रेशमधनं मिळत असतील, ओके, तर का नाही घ्यायचं आपण. मग तुम्ही लिंबू पाणी पित असाल तर त्याच्यामध्ये 2 चमचे ॲड करा. नुसतं गरम पाणी पित असाल त्याच्यामध्ये 2 चमचे ॲड करा. तुम्ही लिंबू मध पाणी पित असाल त्याच्यामध्ये 2 चमचे ॲड करा. पण हे अफ्रेश ॲड करा. या अफ्रेशमुळे तुम्हाला जे मी आत्ता सांगितलं, थकवा, मेंटल अलर्टनेस, अँटीऑक्सिडंट, ओके, एनर्जी लेवल, ह्या चारही गोष्टी तर मिळतीलच मिळतील. पण त्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं मिळेल, जर तुम्ही गरम पाण्यामध्ये दिवसभरात 2 ते 3 वेळा याचा वापर केलात तर तुम्हाला फॅट लॉसला मदत होईल. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं, याच्यामध्ये खूप फ्लेवर आहेत. ओके, सिनेमन आहे, इलायची आहे, पीच आहे, जिंजर आहे, लेमन आहे, तुलसी आहे, कश्मीरी कहवा आहे. इतके सारे फ्लेवर्स आहेत की तुम्हाला या सगळ्या गोष्टींमुळे खूप चांगल्या पद्धतीने तुमचं टी रिप्लेसमेंट म्हणा किंवा एक एनर्जी ड्रिंक म्हणा या गोष्टींचा. आणि सगळ्यात हे की तुम्ही हे गरम पाण्यात आणि गार पाण्यात दोन्ही पाण्यामध्ये तुम्ही हे वापरू शकता. ओके, मग असं जर असेल तर का नाही वापरायचं हे. ओके, इतके छान याचे फायदे आहेत, तर मग लवकरात लवकर ऑर्डर करा. थँक्यू.